नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजे अद्वैत आता एक एक पुरावा गोळा करतोय आणि तो पुरावा त्याच्या हाती लागतोय. ते म्हणजे इकडे कलाच्या बाबतीत कोणी हे सगळं केलंय, म्हणजे आपल्या कलावरती ही वेळ कोणामुळे आली, हा अपघात कोणामुळे झाला, हे सगळं अद्वैत शोधतोय आणि त्याच्या मदतीला आहे ती म्हणजे सुकन्या. तर पहिली गोष्ट जी अद्वैतला मिळालेली आहे ती म्हणजेच राहुलच्या त्या फ्लॅटचे पेपर्स. ते अद्वैतच्या हाती लागलेले, कारण नैना आता अद्वैतच्या बाजूने झालेली. नैनाने ते पेपर्स आता अद्वैत पर्यंत पोहोचवण्याचं काम केलेले आणि आता एक एक गोष्ट अद्वैत शोधतोय आणि त्याप्रमाणे त्याला त्याच्या हातात त्या गोष्टी मिळतही चालल्या आणि प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे अद्वैत आता जुळवतोय. म्हणजे जिग्सची पझल असते बघा, अगदी त्याच प्रकारे जसं त्याला भेटत जातं तसं त्याच्या प्रकाराशी तो त्या गोष्टी जुळवत जातोय आणि कदाचित त्याला निष्कर्ष लवकरच मिळेल, कारण त्याच्यासोबत सुकन्या आहे. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सुकन्याचे काका, ज्यांच्याकडे इकडे गाडीची नंबर प्लेट आहे आणि त्या नंबर प्लेटसाठी खरं तर जीव कासावीस होतो. ते म्हणजेच राहुल आणि रोहिणी यांनी किती वेळा त्या वेड्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केलाय, पण तो काही त्यांच्या हाती लागलेला नाहीये. आणि फायनली एक गोष्ट घडते, ती म्हणजेच अद्वैतने जेव्हा त्या व्यक्तीला पाहिलं तेव्हा मात्र ती व्यक्ती धावतच अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणू लागते की याच व्यक्तीने, म्हणजे त्या दोघाकडे बोट दाखवून, रोहिणी आणि राहुलकडे बोट दाखवून वेडेवाकडे इशारे करत, म्हणजे जसा तो वेडा आधीपासून करतो. सुकन्याचे ते काका म्हणजे वेगळ्या वेगळ्या ऍक्शन्स करतात. लहान मुलासारखे त्यानंतरून ती नंबर प्लेट दाखवतात आणि त्यांच्याकडे इशारा करतात की त्यांनी मारलं, त्यांनी ठोकलं, काहीतरी असं ते बोलतात. तर आता हे बघून सुकन्या आणि अद्वैत आता थोडेसे बिचकतात. काय करतात, सुकन्याच्या आउट हाऊस मध्ये राहायची सोय केलेली असते ना, सो आता सुकन्या आणि अद्वैत डोकं चालवून काय करतात, त्या काकांना आउट हाऊस कडे घेऊन जातात आणि तिथे बाहेरच्या साईडला एका ठिकाणी त्या काकांना बसवतात. आणि तेव्हा अद्वैत आता त्या काकांना खूप छान अशा पद्धतीने छान अशी शॉल पांघरतो. आता अद्वैत खूप मदतीपूर्ण स्वभाव मेंटेन करतो त्याच्या कलामुळे. आणि अद्वैत आता काय करतो, त्या काकांना थंडी वाजत असल्यामुळे ती शॉल त्यांच्या अंगावर टाकतो. त्या काकांना ती शॉल आवडते आणि आता ते काका सुखावतात. आणि सुकन्या आता त्यांना म्हणते की काका, मला सांगा, आपल्याला जर कोणी मदत केली तर मी तुम्हाला त्यांना काय म्हणायला सांगितले, म्हणजे आपल्याला जर आता कोणी मदत करत असेल तर त्यांना आपण काय म्हटलं पाहिजे. आता तुम्ही फेंग झालाय ना, त्यांनी जर तुम्हाला काही दिले तर तेव्हा ते काका म्हणतात हो. तेव्हा सुक्या म्हणते की मग काय म्हणायचं असतं त्यांना, थँक्यू. तेव्हा लगेच आता ते काका थँक्यू असं म्हणतात आणि ती शॉल पांघरताना आता त्यांच्या हातातली जी नंबर प्लेट आहे ती मध्ये येत असते. सो आता ती नंबर प्लेट अद्वैतच्या हातात देतात की धर बाबा 2 मिनिटं असं म्हणत. सो आता अद्वैत नेमकं ती पकडतो आणि नेमकं ती नंबर प्लेट तो निरखून बघतो. अद्वैत ती नंबर प्लेट निरखून बघत असतो. तिच्यावर काही डाग पडलेले असतात, म्हणजे रक्ताचे काळे झालेले डाग. आणि ती नंबर प्लेट पाहताच अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो, कारण इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं होतं की गाडीची नंबर प्लेट सापडत नाहीये. या गाडीची साधी नंबर प्लेट पर्यंत जरी आपण पोहोचलो किंवा ती जरी आपल्याला मिळाली तरी आपली अर्धी केस सॉल्व्ह होऊन जाईल असं त्या पोलिसांनी सांगितलेलं असतं. अद्वैतला खरं तर आता नंबर प्लेट नाही म्हणून आपल्याला शोध घेणं अवघड जातं असं ते बोललेले असतात. आणि फायनली जेव्हा अद्वैत आता बघतो तेव्हा त्याच्या हातामध्ये ती नंबर प्लेट असते. अद्वैतला तर कळायचं बंद होऊन जातं की हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्या गोष्टी अशा कशा घडलेल्या आहेत किंवा अशा कशा चालतायत. हा प्रश्न जेव्हा पडलेला असतो अद्वैतला, तेव्हा अद्वैत आता त्या नंबर प्लेटला पूर्ण खालून वरून मागून पुढून बघत असतो. आणि जेव्हा बघत असतो आता अद्वैत, तेव्हा बघत असताना तो एक गोष्ट नोटीस करतो की त्याच्या नेम प्लेटच्या मागच्या बाजूचा जो खिला आहे तिथे एक तिकडा लागलेला असतो साडीचा. आणि अद्वैतला लक्षात येतं की हा साडीचा तुकडा नक्कीच कलाच्या साडीचा तुकडा आहे. कारण माहिती आहे का, ऍक्सिडेंटच्या दिवशी जेव्हा कला सोबत अद्वैतचे शेवटचे बोलणे झालेले असताना तेव्हा कलाने लाल रंगाची साडी घातली आहे हे त्याने बघितलेलं असतं.
आणि नेमकं तशीच साडी आणि तसाच रंग असलेला एक छोटासा तुकडा त्या नंबर प्लेटच्या मागच्या बाजूला मागच्या खिण्याला लागलेला असतो आणि अद्वैत दादा त्या क्षणीच मोबाईल मधला पुन्हा एकदा तो फोटो तपासण्यासाठी बघतो. म्हणजे कलाने जो फोटो पाठवलेला असतो तो. आता अद्वैत म्हणतो, हा याच साडीचा तुकडा आहे, बघ बरं सुकन्या, काय वाटते तुला? तेव्हा सुकन्या म्हणते की सर हो, साडी अगदी सेम आहे आणि मीही अगदी लास्ट टाइम जेव्हा बघितलं होतं ना, नारेंट होता ना, तेव्हा याच रंगाची साडी होती. आता अद्वैत आणि सुकन्याला वेगळाच डाऊट येतो. अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. आता मात्र सुकन्याला खूप मोठा धक्का बसतो. अद्वैतला ती नंबर प्लेट मिळते आणि सुकन्याला अचानक त्रास होऊ लागतो. आता सुकन्याचे हृदय खूप धडधडू लागते, ती खूप घाबरायला लागते आणि हळूहळू ती बेशुद्ध पडू लागते. आता अद्वैत नेमका विचार करतो की नक्की हिला झाला काय, ही अशी कशापुढे करते, काय होत आहे. लीला अद्वैत आता तिच्याकडे बघतो आणि खूप घाबरतो. तो आता ताबडतोब तिला दवाखान्यात दाखल करण्याचा निर्णय घेतो. तो तिला म्हणत असतो की काय होतंय सुकन्या, तुला काय होत आहे. म्हणजे तो तिला जाग ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अचानक धडधड वाढून ती बेशुद्ध पडू लागते. आता नेमका सुकन्याला पुन्हा तो एकदा सिटी हॉस्पिटलमध्ये नेतो. म्हणजे आता कला पण तिथेच होते. एक केकारी आणि ही सुद्धा, आणि नेमकं कोईसी अद्वैत तरत तिला तिथेच घेऊन येतो. आणि आता इकडे डॉक्टरांशी जेव्हा अद्वैत बोलायला सुरुवात करतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की या पेशंटची 6 महिन्यापूर्वीच हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे. आता अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, काय? ते डॉक्टर म्हणतात हो, आणि ते पण याच हॉस्पिटलमध्ये झाले. अद्वैत म्हणतो, यांची सुकन्याला इकडे त्रास होत असतो आणि डॉक्टर आणि नर्सेस तिच्यावर ट्रीटमेंट करत असतात. आता डॉक्टर जे आहेत त्यांनी तिला प्रॉपर चेक वगैरे केलेला असतात, तपासलेला असतात, तिचे रिपोर्ट बघितलेले असतात पहिले, आणि मग याला अनुसरून सगळं अद्वैतला सांगितलेलं असतं की यांचा हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झाली आहे, ते पण इथेच झाली आहे, वगैरे वगैरे. आणि आता डॉक्टर पुन्हा ट्रीटमेंट सुरू करतात तिची. आणि आता अद्वैतला हे सगळं कळल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत विचार करू लागतो, म्हणजे 6 महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीला मी कळाच हार्ट दिलाय ती व्यक्ती म्हणजे सुकन्या. बापरे. अद्वैतला आता ही गोष्ट समजल्यानंतर त्याचे डोळे पाणवतात. डॉक्टरांनी त्याला सांगितलंय हे सगळं, त्यामुळे डॉक्टराकडे तो बघतो. त्याला ती फाईल दाखवली जाते तिच्या हार्ट ट्रान्सप्लांटची. आणि आता अद्वैत मनोमन म्हणत की मी तर ठरवलं होतं की मी त्या व्यक्तीच्या तोंड कधीच बघणार नाही. आयुष्यभर मला ज्या व्यक्तीचा तिरस्कार राहणार होता तीच व्यक्ती म्हणजे त्याच व्यक्तीच्या आज मी एवढा जवळ झालो आणि तीच व्यक्ती मला या सगळ्या गोष्टीपासून दूर नेण्यास मदत करते. म्हणजे तीच व्यक्ती कलेला न्याय मिळवण्यासाठी एवढे झटते. आता अद्वैतच्या हातातून ती फाईल हळूच पडलेली असते, कारण त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो आता मात्र बघतच राहिलेला असतो, कारण अद्वैतला कळायचं बंद झालेलं असतं की आता काय करायचं. कारण आज सुकन्या अद्वैतच्या समोर आल्यानंतर तिला जो त्रास होत असतो, तिला जे धडधडायला होत असतं, हे त्याला आता कळायला लागतं की अच्छा, म्हणजे नक्कीच ही व्यक्ती आपल्यातली आहे, म्हणून हिला असं होत होतं. आणि आज अद्वैतच्या समोर त्याच खरं कारण आलेलं असतं. अद्वैतला आता हेही आठवू लागतं की कला म्हणते की मला माझं हार्ट डोनेट करायचं. कला असं बोलून गेलेली असते. स्वतः त्याला ते पण रिकॅप होत असतं. सगळं त्याला आठवत असतं. अद्वैत तोपर्यंत सुकन्याचे रिपोर्ट्स बघतो आणि ते रिपोर्ट्स ओव्हरऑल चेक करतो. त्याला कराच्या शब्दांनी शब्द आठवत असतो की मला माझं हृदय द्यायचंय, पण कोणाला द्यायचंय हे तुला मला शेवटच्या वेळी कळू द्यायचं नाहीये. म्हणजे कितीही काही झालं तरी कळू द्यायचं नाही. डॉक्टरांना सुद्धा कलाने सांगितलेलं असतं की अद्वैत पर्यंत माझा हार्ट कोणाला डोनेट करण्यात आलेला आहे ही गोष्ट पोहोचू देऊ नका, कारण तो त्या व्यक्तीचा आयुष्यभरासाठी तिरस्कार करेल. म्हणून चांदेकरला ही गोष्ट कळू द्यायची नाही. आणि नेमकं त्याची देहात त्यात सांगितलेलं असतं आणि हे सगळं तिने त्याच वेळी ठरवलेलं असतं. आणि खरं तर अद्वैतला सुद्धा या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी आता इकडे अद्वैतला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. म्हणजे सुकन्या आपल्याला एवढी मोठी मदत करते. मी तर ठरवलं होतं की ज्या व्यक्तीचा मी आयुष्यभर तिरस्कार करेल, या व्यक्तीशी मला काही देणं घेणं नसेल, त्या व्यक्तीपासून मला दूर राहायचंय, परंतु तीच व्यक्ती माझ्या समोर येऊन मला मदत करते. अद्वैतला खूप रडायला येत असतं. म्हणजे आता सुकन्या सोबतचे प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात. सुकन्याने फ्रेम दाखवून सांगितलेली गोष्ट असू देत किंवा आबांची काळजी घेणं असू देत, त्याला सगळं आठवत असतं. सुकन्याने सांगितलेलं असताना की अद्वैत सर हे बघा, म्हणजे ही या कला मीच वाचवली होती त्यावेळेस 6 महिन्यांपूर्वी ऍक्सिडेंट झाला तेव्हा. आता हे सगळं अद्वैतला आठवत असतं.
हे सगळं काय आहे और या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे. आता हे सगळं अद्वैतला आज कळालेलं असतं. म्हणजे सुकन्या सोबत एवढी अटॅचमेंट त्याला का फील होते हे त्याला आता कळायला लागतं. सुकन्या आता त्याच्या मदतीला धावून आलेली असते. तिची अवस्था खूप वाईट असते आणि आता ती सुद्धा मरणाच्या दारात उभी असते. म्हणजे मान्य ती एकेकाळी पण मरणाच्या दारातच होती, पण आता सुद्धा परत तसंच होणार आहे असं अद्वैतला वाटू लागतं. म्हणजे जाणवू लागतं. तो घाबरू लागतो. आता अद्वैत बघतो की सुकन्या अजूनही क्रिटिकल कंडिशन मध्ये असते, कारण अचानक तिला हा धक्का बसलेला असतो. त्या नंबर प्लेटच्या तो अपघाताच्या क्षण वारंवार तिच्या डोळ्यासमोरून जात असतो. म्हणजे घाबरलेली असते. आता अद्वैत आत बघू लागतो काचेतून. ती फाईल उचलतो आणि मनाशी घट्ट निर्धार करतो की आता मी खरेला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी नक्कीच काहीतरी आता खेळ खेळणार आहे. तर आता मेन म्हणजे अद्वैत ज्या पद्धतीने आता या सगळ्या गोष्टी हँडल करतोय ना, त्यामुळे सुकन्याबद्दलचा राग त्याच्या मनात नाहीये. म्हणजे त्यास जे होतं ना की ज्या व्यक्तीला कलाचा हृदय दिलं जाणार आहे त्या व्यक्तीशी मी कधी बोलणार नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यभर तिरस्कार करेल. ती व्यक्ती माझ्यासाठी काहीही नसेल. आता त्याच व्यक्तीला मिळून अद्वैत आता हे सगळं सॉल्व्ह करणार आहे. अद्वैतच्या तो सगळ्या राग अद्वैतच्या मनातून निघून गेलेला असतो. उलट त्याला सुकन्याकडून आपुलकी वाटायला लागते. त्याच असं म्हणणं होतं ना की माझाच हक्क आहे फक्त कलाच्या हृदयावर, बाकी तर कोणाचाही नाही. पण तरी आता तो हक्क तो सुकन्याला द्यायला तयार असतो. त्याला मोठा आदर आणि आपुलकी वाटत असते सुकन्याबद्दल. आता सुकन्याला जेव्हा भेटण्याची परमिशन मिळते तेव्हा अद्वैत आता सुकन्याकडे येतो. सुकन्या अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत सुकन्याकडे. अद्वैत आता हळू सुकन्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला सांगू लागतो की तू काही काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपण कलाला खरेला न्याय मिळवून देणार आहोत. आता सगळे पुरावे जवळजवळ आपल्या हाती लागलेले आहेत, त्यामुळे लवकरच तो क्षण येणार आहे. आता असं त्याने आता सुक्याला सांगितलेलं असतं. सुक्याला आता कुठे बरं वाटायला लागलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट म्हणजेच अद्वैतला आता कळलेलं आहे की सुकन्याला हा त्रास का होतं. कारण तिच्याकडे असलेलं हृदय हे कलाच आहे, म्हणून घरातल्या प्रत्येकशी तिची एक वेगळीच नाळ जोडली गेली होती. आणि कला जशी हृदयाने विचार करायची तशी सेम सुकन्या सुद्धा हृदयाने विचार करते, कारण तिच्यात कलाचा हृदय आहे. असा अद्वैत नाही. अशा अद्वैतला कळून चुकलेला असतो की तो विचार असाच करत असतो. आता थोड्याच वेळात अद्वैत इला सुक्याला घेऊन घरी येतो आणि नैना तिथे असते. म्हणजे तो तिला घरी घेऊन येत असताना आता त्याला डोळ्यासमोर नैना दिसते आणि तो नैनाजवळ जाऊन तिला म्हणतो की नैना, तुला आता एक छोटीशी गोष्ट करायची आहे. तुला माझा काम करायचं आहे. नैना म्हणते, बोल ना अद्वैत, काय झालं आता. इकडे अद्वैत तिला सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झालेला होता आणि तो म्हणजेच सुकन्याची तब्येत ठीक नाही. आता तो नैनाला म्हणतो, तुला माहिती आहे का, कला आणि हार्ट ट्रान्सप्लांटचा जो फॉर्म भरलेला होता ज्याबद्दल तुम्हा कोणालाही माहित नव्हते, ते हृदय कोणाला देण्यात आला माहिती आहे तुला. तेव्हा लगेच आता हे ऐकताच नैना म्हणते, काय, कलाचा हार्ट ट्रान्सप्लांट झालाय, म्हणजे तिने तिच्या जीवन त्यागल्यानंतर हृदयदान केलंय. नैनाला हे ऐकून खूप मोठा शॉक बसलेला असतो. नैना म्हणते, अद्वैत, तू हे आम्हाला आता सांगतोयस, म्हणजे अजून घरातल्यांना कोणालाही माहित नाही नसेल मग तर, म्हणजे त्यावेळेस तू हा एवढा मोठा निर्णय एकट्यानेच घेतलास. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरं तर मला घ्यायचा नव्हता हा निर्णय, कारण माझ्या खरेच्या हृदयावर फक्त माझा हक्क आहे. पण मला नैलाजाने तसा निर्णय घ्यावा लागला, कारण खरेची ती शेवटची इच्छा होती. कला मला म्हणाली होती की मला हृदयदान करायचं आहे. मी जरी या जगात नसले तरी मला माझा हृदय कायम जागृत ठेवायचं आहे. आणि तुला माहिती आहे का ते हृदय कोणाकडे देण्यात आलेलं आहे. तेव्हा लगेच नैना म्हणते, कोणाला देण्यात आलंय. तेव्हा इकडे आता अद्वैत सांगू लागतो की नैना, ते हृदय कलाने सुकन्याला दिलेलं आहे. आणि हे ऐकताच नैनाला खूप मोठा धक्का बसतो. आता अद्वैत म्हणतो, खरं तर त्यावेळेस सुकन्याने जेव्हा कलाचा जीव वाचवला तेव्हा एका बाजूने ती सुद्धा ऍडमिट झालेली होती, कारण तिला हृदयाचा त्रास होता.
आता तिचं जर त्याच वेळी ताबडतोब हार्ट ट्रान्सप्लांट झालं नसतं तर ती मरणाच्या दारात होती असंही तिने तिचा जीव गमावला असतं. सुकन्याने तिला त्यावेळेस हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरीची अतोनात गरज होती असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं आणि अशाच वेळी कलाने तो हृदयदानाचा निर्णय घेतला होता. एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी अशा प्रकारे कलाने ते हृदय सुकन्याला दिले. आता नैना आणि कला दोघे एकमेकींना मिठी मारून रडू लागतात आणि आता त्याच वेळी नैना इकडे म्हणते की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. सुकन्या म्हणते मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. आता अद्वैत म्हणतो थोडे दिवस तू आबांकडे लक्ष दे पण सुकन्याकडे लक्ष दे. आता अद्वैत सुकन्याला न सांगता नैनाला सांगत असतो की सुकन्या आपल्याच राहील आणि आता सुकन्या जोवर बरी होत नाही तोवर नैनाने थोडे दिवस आबांकडे पण बघायचे आणि सुकन्याकडे पण. आता सुकन्या आजारी जरी असली तरी ती आबांची काळजी घेणं सोडेल असं मला काही वाटत नाही, म्हणून निदान तिच्याकडे तरी लक्ष दे. अद्वैत नैनाला सांगतो आणि नैना म्हणते अर्थातच मी नक्की तिची काळजी घेईन, तू काही काळजी करू नकोस, ती तिच्या बरोबरीने आहे. ओके. आता सुकन्या आणि नैना दोघे एकमेकींना पुन्हा पुन्हा मिठी मारतात आणि रडत असतात. नैना म्हणते की माफ कर ग मला, खरंच मी तुला कधीच नीट सांभाळू शकले नाही, कधी समजून नाही घेतला, पण आज तुझं हृदय ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला तरी मी सांभाळणार आणि माझ्या मोठ्या बहिणीचं जे कर्तव्य आहे ते मी पुन्हा पार पाडणार आहे, असं नाही ना. आता सुकन्याच्या हृदयाशी बोलत असताना ती तिला सांगत असते आणि ती खूप रडत असते. तिला बिचारीला खूप वाईट वाटलेलं असते आणि ती म्हणत असते की सुकन्या तू माझ्या कळ्यासारखीच आहेस माझ्यासाठी, त्यामुळे आता इथून पुढे तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे ना, कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आता असं म्हणत नाही ना, सुकन्याने मिठी मारलेली असते म्हणजे आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर दुसरीकडे आता तितक्यात अद्वैत म्हणतो आता पुढच्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागणार आहेत. म्हणजे काल जी नंबर प्लेट आपल्याला मिळालेली आहे आता तर त्या नंबर प्लेट बद्दल मी आता पोलिसांना इन्फॉर्म करतो, यांना तो नंबर कळवतो. ओके. कारण आता अद्वैत त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायचीच असते. आता काल हॉस्पिटलमध्ये इला सुकन्याला ताबडतोब दिल्यामुळे ते जमलेलंच नसतं, म्हणजे पोलिसांपर्यंत ती नंबर प्लेट गेलेलीच नसते. त्यामुळे आता अद्वैत खूप घाई करतो आणि लगेच पोलिसांना फोन लावून सगळं सांगू लागतो. आता इकडे जे घडलेलं असतं ते म्हणजेच तेव्हा नेमकं त्याच वेळेस अद्वैतने फोन केलेला असतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याला लगेच सांगायचं होत पोलिसांना. हे पण सुकन्याची तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलेलं असतं आणि आता फायनली अद्वैत ती नंबर प्लेट घेतो आणि पोलिसांकडे जाऊ लागतो त्यांना भेटायला. आता अद्वैत फायनली पोलिसांकडे जातो आणि काहीही करून पोलिसांकडे ती नंबर प्लेट देणं गरजेचे आहे हे त्याला माहिती होतं, म्हणून अद्वैतने तो निर्णय घेतलेला असतो आणि तो निघालेला असतो पोलीस स्टेशनात जायला. याच बरोबरीने नैना आता इकडे सुकन्याची काळजी घेत असते. अद्वैत पोलिसांशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यानंतर इकडे नाईन आता थोड्या वेळात अद्वैतला म्हणते की अद्वैत आता त्या प्रॉपर्टीचे पेपर झालेले आहेत आणि त्याच बरोबरीने नंबर प्लेट सुद्धा मिळालेली आहे आणि कळाने जे लिहून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. मग आपण आणखीन का थांबलेलोय, अजून कसली वाट बघतोय आपण, अस आता नैना विचारू लागते अद्वैतला. अद्वैत म्हणतो आणखीन काही पुरावे बाकी आहेत, म्हणजे पोलीस त्यांच्या बाजूने तपास करतायत, पण आपल्याला आणखीन स्ट्रॉंग आणि ठोस पुरावे लागतील आणि त्यात पोलीस पण तर चौकशी करतच आहेत ना. आता एकदा का पोलिसांना कळलं की नंबर प्लेट कोणाच्या नावावर रजिस्टर आहे, म्हणजे राहुल आणि रोहिणीच्या नावावरती रजिस्टर आहे, अस जर पोलिसांना कळलं तर मग ते संपले. त्यामुळे थोडा आपण पेशन्स ठेवला पाहिजे. तरी पण आता नैनाला वाटत असतं की या सगळ्यामध्ये जर राहुल अडकला तर, परंतु हे सगळं घडत असतं तेव्हा ती म्हणते की आता मी माघार घेणार नाही, ज्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांना आता सोडायचं नाही, फक्त एवढाच विचार नैनाच्या डोक्यात सुरू असतो. आता अद्वैत तिला समजवत असतो आणि त्याचबरोबर इकडे पोलिसांच्या अद्वैतला फोन येतो. इन्स्पेक्टर साहेबांनी फोन करून अद्वैतला सांगितलेलं असतं की जी गाडीची नंबर प्लेट तुम्ही दिलेली होती ती रोहिणी फडतरे यांच्या नावावरती रजिस्टर्ड आहे, म्हणजे इथेच आता रोहिणीचा बँड वाजलेला असतो, खरं रूप आलेलं असतं आणि त्याच गाडीने त्यांच्याच गाडीने हे सगळं घडलेलं.